हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅशबुक पाहणार आहोत. कशा प्रकारे कॅशबुक तयार करतात, त्याचा प्रोफार्मा कसा आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. ज्यांनी मागचे व्हिडिओ पाहिलेले नसतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहेत, तुम्ही मागचे व्हिडिओज बघू शकता, जेणेकरून तुम्हाला थोडीशी हेल्प होईल आणि कशाप्रकारे फॉर्मॅट वगैरे प्रॉब्लेम सॉल्व करायचे ते तुम्हाला समजेल. त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तो शेअर करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅशबुक, सबसिडरी बुकचा पुढचा टॉपिक. आपण मागच्या व्हिडिओमध्ये परचेस बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स बुक आणि सेल्स रिटर्न बुक हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेलं आहे. प्रोफार्मा आणि एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. सो आता सध्या आपण यामध्ये पाहणार आहोत कॅशबुक, याचे टाईप्स कोणते आहेत आणि त्याचे प्रोफार्मे कसे आहेत, हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करू. सो सुरुवातीला कॅशबुक म्हणजे काय, याचं मिनिंग काय असते की संपूर्ण कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी आपण जे बुक यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, कॅशबुक. याच्यामध्ये संपूर्ण कॅश ट्रान्झॅक्शन असते, कोणत्याही प्रकारे क्रेडिटचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड होणार नाही. जे कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत, मग ते गुड्स असो किंवा असेट असो किंवा कोणत्याही प्रकारे एक्सपेन्स असो, इन्कम असो, कॅशमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण या संपूर्ण बुक्समध्ये काय करत असतो, रेकॉर्ड्स करत असतो. त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येतले कॅश बुक म्हणजे संपूर्ण कॅशचं बुक. किती कॅश आपल्या बिझनेसमध्ये आली आणि किती कॅश आपल्याकडून गेली ते रेकॉर्ड करण्यासाठी आपण काय करतो, कॅशबुक या ठिकाणी तयार करतो. आणि कॅशबुक तयार करताना एक रूल आपण लक्षात ठेवायचा, जो आपण शिकलो होतो जर्नल एंट्रीमध्ये, गोल्डन रूल ऑफ अकाउंट. त्याच्यामध्ये एक रूल होता रिअल अकाउंटचा, व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. कारण कॅश हे रिअल अकाउंट आहे, बरोबर. कॅश आपली एक प्रकारे असेट असते, म्हणून व्हॉट कम्स इन डेबिट, ज्या गोष्टी जेवढी कॅश आपल्या बिझनेसमध्ये येते ते आपण डेबिटला लिहत असतो आणि आपल्या बिझनेसमधून कॅश जर जात असेल तर ते आपण क्रेडिटला देतो. हा रूल आपण लक्षात ठेवायचा, कारण या रूलवरच संपूर्ण आपलं कॅशबुक डिपेंड आहे. ओके. सो सुरुवातीला चार टाईप्स याचे आहेत कॅशबुकचे. नंबर 1 आहे सिम्पल कॅशबुक किंवा सिंगल कॉलम कॅशबुक. पहिला टाईप आहे आपला सिंगल कॉलम किंवा सिम्पल कॅशबुक आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, याचा अर्थ असतो की याच्यामध्ये फक्त आपल्या बिझनेसमध्ये किती कॅश आली, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये किती कॅश आली आणि बिझनेसमधून किती कॅश केली हेच आपण याच्यामध्ये रेकॉर्ड करतो. म्हणजे आपल्याला माहिती असेल की एकतर आपल्याकडे कॅश येते किंवा आपण आपल्या बँकेमध्ये आपलं अकाउंट ओपन केलेलं असते, त्या अकाउंटमध्ये कधी कधी कॅश जमा होते आणि त्या अकाउंटमधून कधी कधी कॅश जाते, बरोबर ना. तर तो विचार आपण इथं करणार आणि आपल्याकडे म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या खिशामध्ये किती रुपये कॅश येत आहे आणि आपल्याकडून किती कॅश जात आहे हेच फक्त याच्यामध्ये रेकॉर्ड करतो आपण, त्याला म्हणतो आपण सिम्पल कॉलम कॅशबुक. सेकंड टाईप आहे डबल कॉलम कॅशबुक. डबल कॉलम कॅशबुक म्हणजे काय, याच्यामध्ये एक कॉलम एक्स्ट्रा वाढतो, तो कॉलम असतो डिस्काउंटचा. म्हणजे कॅशसोबतच आपण डिस्काउंटचा विचार त्याच्यामध्ये करतो. म्हणजे ज्या कॅशबुकमध्ये कॅश प्लस डिस्काउंट आपण शो करतो त्याला आपण डबल कॉलम म्हणतो. याच्यामध्ये काय येणार आहे, कॉलम वाढीन आपला डिस्काउंटचा. ओके, डबल कॉलम. नेक्स्ट आहे ट्रिपल कॉलम किंवा थ्री कॉलम कॅशबुक. 3 कॉलम आहे, इथं डबल कॉलम, आता 3 कॉलम, आणखी एक कॉलम त्या ठिकाणी वाढतो आणि तो कॉलम असतो आपल्या बँकेचा. म्हणजे जसं आपल्याकडे कॅश येते किंवा जाते तसंच आपलं जे बँक अकाउंट असते, जसं आता आपलं फोनपे आहे, आपण फोनपेतून कधी कधी कॅश पाठवतो, कधी कधी कॅश आपल्याला पेमेंट रिसिव्ड होत असते आणि ते संपूर्ण कुठं जमा होते, आपल्या बँकेमध्ये. बँकेच्या अकाउंटमधून मायनस होते किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये प्लस होते, म्हणजे बँक कॉलम. ओके. म्हणून या 3 कॉलममध्ये आणखी एक तिसरा कॉलम वाढतो, तो असते बँकेचा कॉलम. म्हणजे आपण हे दाखवतो त्याच्यामध्ये की आपल्याकडे किती कॅश आली आपल्याकडून, म्हणजे आपल्या खिशामध्ये किती आली, आपल्या खिशामधून किती कॅश गेली हे तर दाखवतोच, सोबत डिस्काउंट पण दाखवू आपण त्याच्यामध्ये, आणि प्लस त्याच्यामध्ये आपण आपला बँक कॉलम दाखवू. म्हणजे आपल्या बँक अकाउंटमध्ये किती कॅश जमा होत आहे आणि आपल्या बँक अकाउंटमधून किती कॅश जात आहे ते दाखवण्यासाठी आपण जे कॅशबुक तयार करतो त्याला आपण ट्रिपल कॉलम कॅशबुक असं म्हणतो. आणि नंबर 4 आहे पेटी कॅशबुक.
पेटी कॅशबुक म्हणजे काय, कशाला म्हणतात पेटी कॅशबुक? जे आपले चिल्लर किरकोळ खर्च असतात की ते दिवसातून अनेक वेळा होतात आपले, साधे साधे 2 रुपये 4 रुपये 5 रुपये असे जे चिल्लर खर्च आपले जे होत असतात, तर ते संपूर्ण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी आपण पेटी कॅशबुक यूज करतो. आपण वरच्या बुकमध्ये ते न शो करता आपण पेटी कॅशबुकमध्ये दाखवत असतो. आणि याचे वेगवेगळ्या 2-3 मेथड आहेत कशा प्रकारे आहेत, परंतु हे नॉर्मली आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे BComच्या, त्याच्यामुळे हे 4 नंबरचं की आपण पाहणार. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 प्रकारचे कॅशबुक कवर करणार आहोत. आणि संपूर्ण 3ही कॅशबुकचा जो प्रोफार्मा आहे तो जवळपास सेम आहे, थोडासा फक्त एक कॉलम इन्क्रीज होत राहते. सो आपण पाहू आता कशा प्रकारे त्याचा प्रोफार्मा आपण तयार करायचा. सो बघा, मी या ठिकाणी एक प्रोफार्मा तयार केलेला आहे जो आहे सिम्पल कॅशबुकचा. अशा प्रकारे प्रोफार्मा एकदम सिम्पल प्रोफार्मा त्याचा असतो. तर आता त्याला 2 साईड असतील, एक तर याला म्हणू आपण डेबिट आणि एक याला म्हणू आपण क्रेडिट. 2 बाजू याला आहेत आता, डेबिट आणि क्रेडिट. म्हणजे हा लेजर फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे तयार करावं. याच्या आधी आपण सबसिडरी बुक शिकलो, परचेस रिटर्न परचेस बुक, सेल्स रिटर्न सेल्स बुक. त्याच्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट अशा प्रकारे नव्हतं, कारण ते जर्नल फॉर्मॅटमध्ये होतं. जर्नल फॉर्मॅट आपला जशा प्रकारे जर्नल एंट्रीज करतो आपण तशा प्रकारे ते 4 बुक्स असतात. परंतु आता हे जे सिम्पल कॅश बुक आहे याला मात्र 2 साईड असतील. याला डेबिट म्हणू आपण, याला आणि या साईडला काय म्हणू, क्रेडिट म्हणू. आणि डेट पर्टिक्युलर LF अमाऊंट, डेट पर्टिक्युलर LF अमाऊंट अशा प्रकारे डेबिट आणि क्रेडिटला सारखेच आहेत. आता याच्यामध्ये फक्त आपण एकच कॉलम इथं तयार केला, अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय की आपल्याकडे किती कॅश येत आहे हेच आपण पाहणार, आपल्याकडून किती कॅश जातं तेच आपण पाहणार आहोत. आणि सोपी आहे. व्हॉट कम्स इन डेबिट, जेवढी कॅश आपल्याकडे येणार ते संपूर्ण आपण डेबिटला लिहू आणि आपल्याकडून जे कॅश जाईल ते आपण कुठं लिहिणार, क्रेडिट साईडनं लिहू. याला म्हणतो आपण सिम्पल कॉलम. आता डबल कॉलम बघा कशाला म्हणू आपण, डबल कॉलमला काय होणार आहे, सेम डबल कॉलम कॅशबुक सेम आहे. फक्त काय होईल, आता या अमाऊंटचा कॉलम त्या ठिकाणी राहणारच, एक कॉलम इथं वाढून जाईल. सेम क्रेडिट साईडला आणखी एक कॉलम वाढून जाईल आपला. आणि कॉलम आपला कोणता वाढेल, डिस्काउंटचा. पहिले इथं लिहू आता आपण डिस्काउंट आणि इथं येईल अमाऊंट. आणि सेम इथं येईल डिस्काउंट आणि इथं येईल अमाऊंट. याला म्हणतो आपण डबल कॉलम कॅशबुक. सेम बाकी संपूर्ण सेम, फक्त एक कॉलम इथं वाढेल आता आपला डिस्काउंटचा, एक डिस्काउंटचा कॉलम त्या ठिकाणी वाढेल. सो त्याला म्हणतो आपण डबल कॉलम कॅशबुक. आता 3 कॉलम कॅशबुक. 3 कॉलम कॅशबुकमध्ये काय होईल, इथं नेम चेंज करू आपण, 3 कॉलम किंवा ट्रिपल कॉलम कॅशबुक. आणि याच्यामध्ये एक कॉलम वाढेल. म्हणजे आता हे जे 2 कॉलम आपले आहेत हे आपण 2 कॉलमनं शो करता. आता इथं आपण 3 कॉलम शो करणार आहोत. कोणते कोणते बघा, 1 2 3. पहिले आपण दाखवू याच्यात डिस्काउंट, नंतर दाखवू आपण अमाऊंट आणि नंतर दाखवू आपण बँक. सेम क्रेडिट साईडला सेम 2 कॉलमच्या ऐवजी आता इथं आपल्याला 3 कॉलम शो करावे लागतील. पहिले दाखवू आपण याच्यामध्ये डिस्काउंट, नंतर दाखवू आपण आपला अमाऊंट आणि नंतर बँक. दॅट इज कॉल्ड 3 कॉलम कॅशबुक. म्हणजे आता काय आपण डिस्काउंट दाखवणार आहोत, अमाऊंट दाखवू आणि सोबत आपलं जे बँक अकाउंट आहे आपल्या बँक अकाउंटमध्ये किती कॅश जमा होत आहे आणि किती कॅश आपल्याकडून जात आहे हे आपण या बँक अकाउंट. बँकचा अर्थ काय असते, तर आपण बँक लिहिलं याचा अर्थ काय की आपलं अकाउंट जे बँकेमध्ये आपण ओपन केलेलं आहे तर त्या अकाउंटमध्ये कॅश येत आहे की जात आहे ते आपण शो करणार आहोत. आणि 3ही बुकमध्ये एक रूल लक्षात ठेवायचा, व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. बँकसाठी आणि अमाऊंटसाठी, रिअल अकाउंटसाठी. आणि डिस्काउंट आपण शिकलो, डिस्काउंट कमिशन रेंट सॅलरी वेजेस याला कोणता रूल लागत असतो, याला लागतो नॉमिनल अकाउंटचा. व्हॉट डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल इन्कम्स. सो जर आपण डिस्काउंट देत असू, समोरच्याला पेड करत असू डिस्काउंट, तर ते असते आपलं एक्सपेन्सेस. आणि जर आपल्याला डिस्काउंट रिसिव्ड होत असेल तर ते काय असते, आपलं इन्कम असते. म्हणून डेबिट ऑल एक्सपेन्सेस, जर आपण डिस्काउंट देत असू तर आपण डेबिट साईडनं दाखवू आपण. जर आपला खर्च असेल, एक्सपेन्स असेल डिस्काउंट, तर आपण डेबिट म्हणजे या कॉलममध्ये दाखवू. आणि जर आपल्याला काय होत असेल, डिस्काउंट रिसिव्ड होत असेल, मिळत असेल, तर आपण कोण्या साईडला दाखवू, आपण क्रेडिट साईडला दाखवणार आहोत. कारण क्रेडिट ऑल इन्कम्स नॉमिनल रूलच्या नॉमिनल रूलनुसार. ओके, म्हणून अमाऊंट आणि बँक, इकडे पण अमाऊंट आणि बँक. अमाऊंट म्हणजे कॅशसाठी जो आपण रूल लक्षात ठेवायचा, रिअल अकाउंटचा व्हॉट कम्स इन डेबिट व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. म्हणजे आपल्याकडे कॅश येत असेल किंवा आपल्या बँक अकाउंटमध्ये जर कॅश जमा होत असेल तर आपण डेबिटला दाखवायची.
कॅश रिसिवड होत असेल, मग आपल्या ते बँक अकाउंटमध्ये हो किंवा आपल्या स्वतःकडे हो, आपल्या कंपनीकडे हो, आपण डेबिटला दाखवू. आणि आपल्या कंपनीकडून कॅश जात असेल किंवा आपल्या अकाउंटमधून जर बँक अकाउंटमधून जर कॅश जात असेल तर ते आपण कोण्या साईडला दाखवायची आहे, क्रेडिट साईडला दाखवायची आहे. डिस्काउंट आपण पेड करत असू, देत असू तर डेबिट साईडला, आणि डिस्काउंट जर आपल्याला रिसिवड होत असेल, मिळत असेल, प्राप्त होत असेल तर आपण कोण्या साईडला लिहायचा, क्रेडिट साईडला. एवढे साधे रूल्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतात. आणि आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण काय करू आता, प्रॉब्लेम या ठिकाणी 2 प्रॉब्लेम समजून घेऊ आपण, जेणेकरून हे आपल्याला समजेल. सो आता आपण बघू प्रॉब्लेम याचा कशाप्रकारे सॉल्व करायचा. ओके, बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक प्रॉब्लेम या ठिकाणी दिसत असेल. प्रॉब्लेम आपण कशाप्रकारे सॉल्व करायचा, एकदम सोपी प्रॉब्लेम्स असतात त्याचे. कशाप्रकारे बघा, प्रिपेअर कॅशबुक फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स, प्रिपेअर सिम्पल कॅशबुक. कोणतं कॅशबुक तयार करा म्हणते, सिम्पल कॉलम किंवा सिम्पल कॅशबुक किंवा त्याला सिंगल कॉलम कॅशबुक असं पण म्हणतात. म्हणजे एकच कॉलम, फक्त अमाऊंटचा आपल्याला कॉलम याच्यामध्ये दाखवायचा आहे, बाकी डिस्काउंट पण नाही आणि बँक कॉलम पण नाही आहे. जेव्हा आपल्याला सांगतील प्रिपेअर डबल कॉलम कॅशबुक, आपण 2 कॉलम तयार करू, डिस्काउंट आणि अमाऊंट. जेव्हा आपल्याला सांगतील प्रिपेअर 3 कॉलम कॅशबुक किंवा ट्रिपल कॉलम कॅशबुक, आपण 3 कॉलम तयार करू, डिस्काउंट अमाऊंट बँक, डिस्काउंट अमाऊंट बँक, अशा प्रकारे 3 कॉलम तयार करू. तर सिम्पल कॉलम करायचं आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर एकच कॉलम या ठिकाणी तयार केला आपण. बघा काय म्हणते, आपला मंथ आहे डिसेंबर, इयर आहे 2000, म्हणून आपण लिहून टाकू येतो इयर 2000, इथं पण 2000. मंथ आहे डिसेंबर, लिहून टाकू आपण डिसेंबर लिहायचं आपण. आता डेटच लिहायचं काम आपल्याला. आता 1 डिसेंबर काय झालं, 1 डिसेंबरला बॅलेन्स इन हँड. बॅलेन्स इन हँड म्हणजे काय, मागच्या वर्षीचे जेवढे आपल्याकडे डिपॉझिट जमा होते तर ते आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावं लागते. तर त्याच्यामुळे आपण डेबिटला त्याला कॅरी फॉरवर्ड करू. हां, आणि डेबिटला लिहिताना टू लिहितो आपण आणि क्रेडिटला लिहिताना आपण बाय लिहित असतो. ॲक्च्युअलमध्ये जे जर्नल एंट्रीज शिकलो आपण, त्या जर्नल एंट्रीजवरून या ठिकाणी आपलं कॅशबुक तयार होत असते. ओके, सो कशाप्रकारे, तर हेडिंग वरती लिहायचं राहिलं आपलं, इन द बुक ऑफ. नेहमीप्रमाणे हे प्रत्येक ठिकाणी हेडिंग द्यावं लागते आपल्याला. इन द बुक ऑफ नेम नाही आहे म्हणून डॅश करू आपण. आणि सिम्पल कॅशबुक अशा प्रकारे हेडिंग राहील, सिम्पल कॉलम किंवा सिम्पल कॅशबुक, सिंगल कॉलम कॅशबुक किंवा सिम्पल कॅशबुक अशा प्रकारे हेडिंग. म्हणजे सपोज आता आपली एंट्री आहे एक, बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, अशा प्रकारे एंट्री शिकलो आपण, जर्नल एंट्रीज. याचा मिनिंग काय असतो की कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला इथं काय लिहायला लागेल आपल्याला, टू सेल्स, म्हणून आपण इथं लिहू टू सेल्स. एंट्री असली बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅशबुक, म्हणजे कॅशबुकच्या क्रेडिट साईडनं लिहायला लागेल आपल्याला परचेस. ओके, म्हणून त्या एंट्रीजवरूनच आपण काय करत असतो, हे बुक तयार करतो. पण विदाऊट एंट्री आपल्याला पाहायचं आहे तर सुरुवात रूल लक्षात एकच ठेवायचा, आपल्याकडे जर कॅश येत असेल डेबिटला शो करू आपण, आपल्याकडून कॅश जात असेल तर आपण क्रेडिट साईडला शो करणार आहोत. ओके, सो बॅलेन्स आहे म्हणजे आपलं बॅलेन्स आहे ते मागच्या वर्षीचं आपण ते कंटिन्यू केलं मागच्या महिन्याचं, म्हणून इथं लिहू आपण टू बॅलेन्स CD, कॅरी फॉरवर्ड आपण या ठिकाणी, म्हणजे मागचं बॅलेन्स इथं आणणार आहोत. LFमध्ये नॉर्मली काही नसते, डॅश असते. किती आहे बॅलेन्स आपलं, 5000 रुपयाचं आपलं बॅलेन्स आहे. ओके, नेक्स्ट पुढचं ट्रान्झॅक्शन्स पहा. 3 डिसेंबरचं आहे. 3 डिसेंबर काय म्हणते, परचेस गुड्स फॉर कॅश. मग अशी मी सांगितलं तुम्हाला की फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स याच्यामध्ये येतील, क्रेडिटचे ट्रान्झॅक्शन घ्यायचं काम, नावाचं कॅशबुक. ओके, 3 डिसेंबरचं काय सांगितलं बा, परचेस गुड्स फॉर कॅश. काय केलं आपण, परचेस केली बाय कॅश, गुड्स आपण परचेस केलेला आहे, खरेदी केला आपण. एंट्री काय करू आपण याची, बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होईल. तिची आपण एंट्री शिकलेलो आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील मागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कोणतीही गोष्ट परचेस केलं की आपल्याला कॅश द्यावी लागते, म्हणजे आपल्याकडून कॅश जाते. म्हणून जर आपल्याकडून कॅश कमी होत असेल, आपली जात असेल तर क्रेडिट साईड, आणि वाढत असेल इन्क्रीज होत असेल कॅश तर डेबिट साईड. परचेस केल्यामुळे कॅश कमी होईल म्हणून आपण कोण्या साईडला त्याला दाखवणार आहोत, क्रेडिटला. आणि इथं लिहू आपण तारीख आहे 3 डिसेंबर 3 आणि इथं लिहू आपण बाय, गुड शब्द लिहित नाही आपण शिकलेलो आहे मागं, बाय परचेस अकाउंट, बाय परचेस अकाउंट अमाऊंट आहे 3500. अशा प्रकारे झालं आपलं रेकॉर्ड, आपण ते ट्रान्झॅक्शन या ठिकाणी केलं. नेक्स्ट पुढची तारीख 7 डिसेंबर काय म्हणते, फर्दर कॅपिटल इंट्रोड्यूस म्हणजे बिझनेसमध्ये कॅपिटल आणलं, तेवढ्या रुपयाची कॅश आणली, बिझनेसमध्ये आली. मग आपण काय करू, त्या तारखेला आली म्हणजे वाढली, व्हॉट कम्स इन डेबिट, डेबिटमध्ये लिहायला लागेल आपल्याला. डेबिटमध्ये लिहू आपण 07
7 तारीख आहे. काय करणार आहे तर कॅश आली, पण कशासाठी आली ते कॅपिटल आपलं वाढलं म्हणून टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट आहे कॅपिटलचं किती आहे 6000. हे झालं आपलं इथं रेकॉर्ड करणं. नेक्स्ट पुढचं पहा 10 डिसेंबर काय म्हणते, स्पेंड फॉर प्रायव्हेट यूज. स्पेंड फॉर प्रायव्हेट यूज. प्रायव्हेट यूजचा अर्थ काय असते, वैयक्तिक कामासाठी ते कॅश वापरले. आपण जेव्हा जर्नल एंट्रीज मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा समजून घेतलं होतं आपण. प्रायव्हेट यूज म्हणजे वैयक्तिक खर्च, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शब्द असते ड्रॉईंग. आणि ड्रॉईंग हा नेहमी आपला एक्सपेन्स असते, खर्च असते, जो कॅशमध्ये आपण करत असतो. म्हणजे आपण कॅश खर्च केली कशासाठी, प्रायव्हेट यूजसाठी. आणि आपण प्रायव्हेट यूज शब्द नाही वापरत तर त्याला एक ड्रॉईंग शब्द असते. ड्रॉईंगचा मराठीत उचल असं त्याला म्हणतो आपण. तर त्याच्यामुळे तो खर्च आहे, आपला एक्सपेन्स आहे. ते केल्यामुळे आपल्याकडची कॅश कमी जाईल म्हणून ते कोण्या साईडला जाणार आहे, क्रेडिट साईडला आपल्याला लिहावं लागेल. डेट किती आहे त्याची 10 डिसेंबर. आणि इथं लिहू आपण बाय ड्रॉईंग अकाउंट. म्हणजे खर्चाचं पद आहे, खर्च आहे, कॅश गेली आपल्याकडून. जात असेल कॅश क्रेडिट, येत असेल कॅश तर डेबिट. बाय ड्रॉईंग अकाउंट अमाऊंट आहे 2500. ओके. नेक्स्ट 10 तारीख झाली आपली. 15 तारीख कॅश सेल्स मेड. सेल्स केली आपण कॅशमध्ये, माल विकला. विकत असू माल तर आपल्याकडे कॅश येणार आहे. व्हॉट कम्स इन डेबिट. डेबिटमध्ये लिहावं लागेल आपल्याला, म्हणून डेबिटमध्ये लिहू आपण 15 तारीख. आणि इथं शब्द काय लिहावं लागेल आपल्याला तर टू सेल्स अकाउंट डॅश. किती रुपयाची आहे सेल्स अमाऊंट, किती आहे सेल्सचं 500. इथं लिहू आपण 500. सोपी आहे एकदम. ट्रान्झॅक्शन एकच पाहा लागेल, कॅशचं ट्रान्झॅक्शन पाहिजे. बिझनेसमध्ये कॅश येत असेल डेबिटमध्ये लिहा, बिझनेसमधून कॅश जात असेल क्रेडिटमध्ये लिहा. नेक्स्ट 20 तारीख पहा काय म्हणते, 20 डिसेंबर. रिसिव्ड फ्रॉम राजू. रिसिव्ड, आता काय रिसिव्ड झालं असेल, कॅश. काहीच नाही त्याला, म्हणजे आपल्याला असं ॲझ्युम करावं लागेल किंवा कॅश रिसिव्ड झाली. म्हणजे आपल्याकडे कॅश आली. कोणाकडून कॅश आली तर फ्रॉम राजू. राजूकडून आपल्याकडे कॅश आलेली आहे. डेट आहे 20. आली कॅश म्हणजे काय, व्हॉट कम्स इन डेबिट, म्हणून डेबिटला लिहू आपण. आता इथं काय लिहाल, कॅश आली आपल्याकडे, परंतु ते कोणं दिली आपल्याला, राजूनं दिली. म्हणून काय करू आपण टू राजू अकाउंट. टू राजू अकाउंट. आणि त्याचं अमाऊंट आहे 3500. 3500 रुपये टू राजू. याची एंट्री सगळ्यांना माहिती आहे, व्हॉट बाय कॅश अकाउंट डेबिट टू राजू अकाउंटची जर्नल एंट्री तयार होते. याच्यावरून याच्याचनुसार एंट्र्या होत असतात किंवा एंट्रीजनुसार हे बुक तयार होत असते. नेक्स्ट पुढचं पेड टू ममता. पहिले एंट्री करा पेड टू ममताची, म्हणजे कॅश पेड टू ममता. याची एंट्री काय होईल, बाय ममता डेबिट द रिसिव्हर बाय ममता अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके. आणि आपण पेड दिली कॅश म्हणजे कोणा साईडला, क्रेडिट साईडला आपल्याला लिहावं लागेल. 26 डेट आहे आपली. आणि बाय ममता अकाउंट. बाय ममता अकाउंट. आणि अमाऊंट किती आहे तर 3500. 3500. ओके. अशा प्रकारे सिंपल संपूर्ण हे कॅशबुक असते. आणि शेवटची लास्ट डेट आहे रिसिव्ड रेंट फ्रॉम सोना. म्हणजे काय झालं, आपल्याकडे रेंट आलं कोणाकडून, सोनाकडून आलेलं आहे. रिसिव्ड आलं म्हणजे मिळालं, इन्कम आहे आपलं, डेबिटली लिहावं लागेल आपल्याला 31. आता इथं आपल्याला काय लिहायचं आहे बघा. आता इथं बरेच जण चुकवतात. असं आहे की आता पर्सनचं नाव आहे, आता आधी आपल्याला पाहावं लागेल तिची एंट्री काय होते. रिसिव्ड रेंट फ्रॉम सोना, एंट्री काय करू आपण तिची, बाय कॅश अकाउंट डेबिट टू सोना अकाउंट. अशी एंट्री होणार नाही, कारण ते रेंट आहे, बरोबर ना. रेंट, सॅलरी, कमिशन, डिस्काउंट हे जर असेल तर ते कोणं दिलं किंवा आपण कोणाला देत आहोत त्याचा विचार आपण करत नसतो. आपण काय करतो, रेंट असेल तर रेंट शब्द लिहू, डिस्काउंट असेल तर डिस्काउंट लिहू, कमिशन असेल तर कमिशन लिहू. म्हणून इथं आपल्याला त्या सोनाचा विचार करायचा नाही. रेंट आहे ना, आपली एंट्री काय करू आपण, बाय कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. कारण इथं रेंट आपलं इन्कम आहे, रिसिव्ड होत आहे, क्रेडिट ऑल इन्कम्स. म्हणून बाय कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. म्हणून इथं आपल्याला जो शब्द लिहावा लागेल तो म्हणजे रेंट अकाउंट. इथं बरेच विद्यार्थी चुकवतात, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपण. जरी पर्सन असेल परंतु ते इन्कम आहे आपलं, एक्सपेन्स किंवा इन्कम असेल तर पर्सनचं नाव आपण लिहित नाही, कारण नॉर्मली संपूर्ण कॅशमध्ये होतात किंवा चेकच्या थ्रू होत असतात. म्हणून हे कॅश आहे त्याच्यामुळे टू रेंट अकाउंट आपण इथं लिहिणार आहे. आणि त्याचं अमाऊंट आहे रेंटचं 1000. अशा प्रकारे संपूर्ण ट्रान्झॅक्शन्स आपले झाले. आता ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आता काय करू आपण, टोटल करू आणि बॅलेन्स बघू कोण्या साईडला बॅलेन्स येते. तर सुरुवातीला आपण आता डेबिटची बेरीज करू. बघा डेबिटची बेरीज किती येणार आपली,
तर डेबिटची बेरीज टोटल 16,000 16,000 आणि याच्यामधून क्रेडिट जर आपण मायनस केलं तर आपलं बॅलेन्स इथं राहते 6,500. क्रेडिट साईडला बॅलेन्स आला आपलं क्रेडिट साईडला. आणि या 31st हे बॅलेन्स आपण इथं शो करू आणि याला म्हणू आता आपण बाय बॅलेन्स सी डी. याला बॅलेन्स सी डी म्हणू. वर इथं आपल्याला पी डी पाहिजे ब्रॉडडाऊन आणि इथं सी डी म्हणू आपण. आणि हेच बॅलेन्स आता काय करू आपण इथं आधी क्लोज करून टाकू आपण. इथं 2 रेषा इथं दोघांची बेरीज सारखी करायची आपल्याला 16,000. आणि आता काय करू आपण इथं डिसेंबर महिना आहे 2000 वर्ष आहे आपलं पुढचं. आता डिसेंबर नंतर जानेवारी इयर पण बदलून जाईल 2001 जानेवारी 1st. आणि इथं तेच बॅलेन्स इकडे आपण आणून सोडून देऊ. टू बॅलेन्स बी डी किती आहे आपलं 6500. आणि एक खाली रेश मारून आपलं जे कॅश बुक आहे ते क्लोज करू. अशा प्रकारे आता इथून मग जानेवारीचे ट्रान्झॅक्शन सुरू होतील. परत जेव्हा आपण जानेवारीमध्ये जाऊ तेव्हा इथेच्या ट्रान्झॅक्शन. मग जानेवारी मंथ संपला आपला की जानेवारीचं सेम असंच बॅलन्स करू आपण. फेब्रुवारी महिना चालू होईल, फेब्रुवारीचे पूर्ण ट्रान्झॅक्शन्स करू आपण. फेब्रुवारी संपला की मग मार्च सुरू होणार. असं कंटिन्यू ते रेग्युलरली पूर्ण कॅशबुक वर्षभर त्या ठिकाणी चालत असते. सो अशा प्रकारे सिम्पल कॉलम कॅशबुक या ठिकाणी आहे. आता आपण समजून घेऊ डबल कॉलम कॅशबुक कशा प्रकारे तयार करायचं. तर तुम्हाला हे समजलं असेल असं मी गृहीत धरतो. सिम्पल आहे. व्हॉट कम्स इन डेबिट. कॅश येत असेल बिझनेसमध्ये तर डेबिटमध्ये दाखवायची. बिझनेसमधून जर कॅश जात असेल तर हे कुठं दाखवायची आपण क्रेडिट साईडला दाखवायची. ओके. सो आपण तो आणि सेम रूल बँक कॉलमसाठी असते. बँक कॉलम असलं की सेम पाहायचं. आपल्या बँक अकाउंटमध्ये जर कॅश जमा होत असेल तर डेबिट साईड, आपल्या बँक अकाउंटमधून जर कॅश कमी होत असेल तर क्रेडिट साईड. फक्त डिस्काउंटला थोडासा विचार करावा लागते आपल्याला. तर ते आपण आता समजून घेऊ.